शिवसेना आणि आम्ही एकत्रच भोगले. त्यांची केस आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी असली तरी अनेक वेळा आम्ही त्या केसेस क्लब करतो. आणि उद्धवजींच्या केसमध्ये तर म्हणजे मला हास्यास्पद वाटतं हे की म्हणजे काय करावं असं वाटतंय. कारण उद्धवजींच्या केसमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण हा उद्धवजींचाच आहे. याचं कारण असं की त्या पक्षाची स्थापना कोणी केली तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी त्या पक्षाची जबाबदारी ही उद्धवजींनाच दिली. हे बाळासाहेब हयात असतानाचा निर्णय. तो पक्ष स्थापन कोणी केला? बाळासाहेबांनी केला. हयात असताना माझा उत्तराधिकारी उद्धवजी असतील हे त्यांनी सांगितलेलं असताना तुम्ही भलत्यालाच दुसऱ्या लोकांना पक्ष देता. कुठला न्याय मला सांगा. आता पक्षावर आहे, उद्या तुमच्या घरावर येईल. तुमच्या वडिलांनी वडोपार्लीत घर तुमचं असेल तिथे येऊन मी क्लेम करीन की तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिले हो पण हरकत नाही ते माझं आहे. ऐसा कैसा चलेगा? हा देश आत्ता तरी काही लोकांच्या मनमर्जीनी चाललं. ऐसा नाही चलेगा. हा फक्त आणि फक्त संविधानानेच चालला पाहिजे. आम्ही कोर्टात ताकदीने आजही माझी तरी लढाई चालली. कारण का आदरणीय पवारसाहेबच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे का? तर हो झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने आम्हाला तारीखच लागत नाही. आम्ही किती दिवस तारीख मागतोय? का नाही मिळत आम्हाला तारीख मला सांगा. आणि कागदपत्र तर आमच्या आणि शिवसेनेच्या केसमध्ये एकच आहे की पक्ष कुणाकडे MLA कुणाकडे ते आमच्या संविधानात नाही. पक्षाचं एक संविधान असतं ना, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आमच्या पक्षामध्ये ज्यांच्याकडे पक्ष सगळे अध्यक्ष तो पक्ष चालवणार. आमदार खासदारांचं काय मत आहे ते त्यामध्ये घेता येत नाही. आणि तुमच्याच चॅनलवर परवा एक बातमी मी पाहिली ती मला माहिती नाही, मी तुमच्या चॅनल्सवरून वर्तमानपत्रात वाचली की अनेक पक्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जातात किंवा सिस्टम फॉलो केली नाही. आणि कधी नव्हे ते इलेक्शन कमिशन प्रश्न विचारतो. हे तर मला धक्काच बसला की इलेक्शन कमिशननी नोटीस पाठवली. ती रुटीनमधून गेली, चुकून गेली, कशी गेली भगवान जाणे, मला नाही माहिती. पण मला गंमत वाटली की सत्तेत असलेल्या लोकांना इलेक्शन कमिशन नोटीस पाठवत आहे. हे तर कमाली हो गया. आम्हाला सवय झाली हो. आम्ही किती खरं बोललं तरी अन्याय आमच्यावरच होतो, ॲक्शन आमच्यावरच होते. आता याची सवय झाली. कारण का विरोधी पक्षामध्ये राहायचं आणि खरं बोललं तर या देतात शिक्षा होते. आणि तुम्ही जर कॉम्प्रोमाइज असाल तर तुम्हाला काही पदरात तुमच्या पडू शकते. दुर्दैव आहे मला बोलावं लागतंय असं. पण असं हे कुठल्याही एका सशक्त लोकशाहीसाठी हे योग्य नाही. आणि याला लॉंग टर्म ह्याच्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे आपण काय आत्ता 2 वर्ष 5 वर्षाचा विचार करत नाही ना. तुम्ही जेव्हा एखादी कृती करता त्याला लेगसी इश्यूज पण असतात. आज हे सत्तेत आहे, तुझा दुसरा कोणीतरी येऊन हे करेल. हे कुठल्याही देशासाठी या आत्ता ज्या गोष्टी होत आहेत त्या योग्य नाही आणि एखाद्या ग्रोथसाठी पोषक नाही.